आहे आपल्या सौभाग्यवती, त्यांनी अर्ज केलेला आहे, काय नेमकं सांगा? मंत्रिपदाचं जो मान आहे, मंत्रिपदाचा मान बाजूला ठेवून मी माझ्याकडून 5 ते 6 वेळेस अप्रोच झालो आणि युती व्हावं म्हणून मी एकटाच प्रयत्नशील होतो शेवटपर्यंत. काल रात्री 12 वाजेपर्यंत प्रयत्नशील होतो. पण युतीला काय राहते की दोन्ही बाजूनी रिस्पॉन्स मिळायला आवश्यक असतो. रिस्पॉन्स मिळाला नाही पण ठीक आहे, मैत्रीपूर्ण लढत म्हणून तर मैत्रीपूर्ण लढत म्हणून. पण शेवटी एक पक्ष चालवायचा असतो, स्थानिक आमदार आहे, निवडणूक लढण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. सर्व उमेदवारासह नगराध्यक्षाचाही उमेदवार आपण इथे लढवतो. भाजपाचं एकंदरीत आरोप आहे की आपण वर्षभरामध्ये कुठल्याच प्रकारचे म्हणजे कार्य केलेले नाहीत, जनतेचे किंवा भाजपाचे सुद्धा. तुम्ही 288 विधानसभा मतदारसंघ आहे, शासनाची परिस्थिती आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर 288 मतदारसंघात कुठे निधी मिळाला मला एवढं सांगावं. आमदार निधी मार्च महिन्यानंतर सुरू होणार आहे. याला थोडेफार कारण ह्या मतदारसंघात 288 जनतेला काय आव्हान आहे? मंत्री झाल्यानंतर अपेक्षा वाढतात करणार आहोत. 4 वर्ष आणखी नाही, 4 वर्ष रेडी आहे. 4 वर्ष काही कार्य करून दाखवू. माझं मत आहे की ह्याला एक कारण धरून जर युती तोडायचं असेल थोडंसं विचार करायचं. आपण राज्यमंत्री आहात, मतदारांना काय आव्हान करणार आपल्या सोबत सौभाग्यवती उभे आहे? मतदारांना एवढंच पडणार की वर्षोनवर्ष 73 वर्षापासून सन्माननीय वसंतराव नाईक साहेब, स्वर्गीय सुधाकर नाईक साहेब आणि आपल्या सर्वांचे नेते मनोहर नाईक साहेब यांच्या पाठीशी पुसदची जनता आजपर्यंत उभी आहे. आणि त्या जनतेला माहिती आहे की नाईक परिवार हा सभ्य परिवार आहे आणि कधीही कोणाचं शोषण केलेलं नाही आहे. त्यांच्या पाठीशी, गरीब जनतेच्या पाठीशी हा नाईक परिवार इथे उभा राहिलेला आहे आमच्या. आणि तीच आमची USP आहे. USP आमची एवढीच आहे की नाईक परिवार हा सर्वांना घेऊन चालणारा परिवार आहे आणि त्याच्यावर आम्ही ठाम आहे. विकास घडवायसाठी जे काय करावं लागेल ते नक्की आम्ही करणार. त्याची सगळी ब्लूप्रिंट आम्ही मनात ठेवलेली नक्की तुम्हाला घेऊन आरामात. जनतेला काय आव्हान आहे? जनतेला आव्हान आहे, जनता जागरूक आहे. जनताला माहीत आहे की विकासासाठी कोण त्यांच्यासोबत आहे आणि जनतासोबत सदैव नाईक परिवार राहिलेला आहे. जनतासोबत नेहमी आम्ही राहिलेला आहे. तर जनताचा आशीर्वाद आमच्यासोबत राहील असं मी जनताकडून अपेक्षा करते. जनताचा आशीर्वाद राहील असा मला विश्वास आहे.